अमरावती में सरपंच संघ ने तहसीलदार और कृषि अधिकारी को निवेदन सौंपा। इस दौरान आर्थिक सहायता योजना का लाभ शीघ्र नहीं मिलने पर आंदोलन की चेतावनी दी। सरकार ने हाल ही में किसानों के लिए वित्तीय सहायता योजना की घोषणा की है। इसके लिए पात्र किसानों की सूची ग्रामीण स्तर पर घोषित की गई है, क्योंकि कई पात्र लाभार्थियों को सूची से बाहर कर दिया गया है, जिससे ग्रामीण क्षेत्रों में असंतोष पैदा हो गया है। ऐसे में तिवसा के सरपंच संगठन ने किसानों के सवाल पर तिवसा तहसील और कृषि विभाग पर हमला बोला और इस मांग को खारिज कर दिया कि इस योजना में किसानों को बिना किसी शर्त के लाभ दिया जाना चाहिए। इस दौरान मांग की गई कि प्रत्येक किसान को वित्तीय सहायता योजना का लाभ दिया जाना चाहिए, अन्यथा इस दौरान आंदोलन की भी चेतावनी दी गई। कृषी विभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला जे आर्थिक अनुदान 5,000 रुपये हेक्टरी हे जे आपल्याला शासन वितरित करीत आहे, तर त्यासाठी कृषी विभागाने जे ग्रामपंचायतला याद्या लावलेल्या आहेत त्यामध्ये काही अत्यंत गरजू आणि आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांचे नाव सुटलेले आहे। तर त्या शेतकऱ्यांचे नावं सुटण्याचे कारणे आपण कृषी सहाय्यक आणि कृषी विभागाला आपण विचारणा केली असता त्यांनी नुसती झाडाझाड करून ते महसूल विभाग आणि कृषी विभाग यामध्ये समन्वय नसल्या कारणाने त्यांनी ते उडवाउडीचे उत्तर आम्हाला देण्यात आलेलं आहे। तसेच त्यांचं असं म्हणणं आलं आहे की ही पीक पेरा ज्या व्यक्तीचा ही पीक पेरा भरलेला नाही आहे तर त्यांच्यासाठी ते नाव वगळण्यात आलेलं आहे। तरी पण जे ही पीक पेरा असूनसुद्धा सातबाऱ्यात त्यांचा ही पीक पेरा नमूद असूनसुद्धा त्यांचे नाव वगळलेले आहे। तरी त्यांच्या नावासाठी आम्ही आज सरपंच संघटना तिवसा तालुक्याच्या वतीने आम्ही आज कृषी सहाय्यक आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। त्याचप्रमाणे आम्ही तालुका तहसीलदार तिवसा यांनासुद्धा त्याबद्दल निवेदन असं देण्यात आलं की ज्या लोकांचे ही पीक पेरा पाहणी त्यांनी भरून सुद्धा त्यांचे नाव नसेल त्यांचे नाव लवकरात लवकर समाविष्ट करण्यात यावे। राज्य शासनाच्या अर्थ सहाय्य योजनेमध्ये आज दुसऱ्याच दिवशी कालच याद्या आल्या आणि आज दुसऱ्याच दिवशी प्रत्येक गाव पातळीवर एक यादी संदर्भात प्रचंड असा घोळ या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामध्ये अनेक लाभार्थ्यांची नावे सुटलेली आहेत। याचं मुख्य कारण कृषी विभाग महसूल विभाग सांगतात की ही पीक पेरा ज्यांनी केला नाही आणि तसं शासन निर्णयामध्ये सुद्धा नमूद आहे, पण तरीसुद्धा ही पीक पेरा करण्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्या तालुक्यामध्ये झाली नाही। प्रत्येक गाव स्तरावर याबाबत जनजागृती जो अशिक्षित शेतकरी आहे ज्याच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल नाही आहे तो ई पीक पेरा आपला स्वतः करू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये तलाठी असो कृषी सेवक असो महसूल विभागाचे अधिकारी असो यांनी कॅम्पेनिंग करायला पाहिजे आणि प्रत्येक तलाठ्यांनी प्रत्येक कृषी सेवकांनी त्या गावामध्ये ई पीक पेरा त्या शेतकऱ्यांनी केला की नाही केला याची स्वतःहून जर प्रयत्न केले असते तर आज या अर्थसहाय्य योजनेकरिता केवळ ई पीक पेरा पाहणीच्या या कारणामुळे शेतकरी वंचित राहिले नसते।